जय शिवराय मित्रांनो, एखाद्या कंपनीची स्टॉक प्राइस ही त्या पब्लिक ट्रेडेड कंपनीची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगू शकते। त्यासाठी तुम्हाला इंट्रेन्सिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही आहे। आता जे मोठे लोक झाले, जी पापा पटेल, त्यानंतर मित्तल, ह्या लोकांनी अशा वेळेला इन्व्हेस्टमेंट केली ज्या वेळेला तो बिझनेस म्हणजे प्रॉब्लेममध्ये चालू होता। जसा 9/11 अटॅक, त्यावेळेला त्याने मॉटेल्स विकत घेतले। मित्तलने अशा वेळेला इन्व्हेस्टमेंट केली ज्या वेळेला प्रॉब्लेम चालू होते बिझनेसमध्ये, आणि त्यानंतर ती इंडस्ट्री खूप बूम झाली। अशाच प्रकारे तुम्हाला असे स्टॉक शोधायचे आहेत जे स्टॉक्स म्हणजे बोलतात ना फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत, परंतु सध्या काही जसा कोविडमध्ये प्रॉब्लेम आला तशा सिच्युएशनने ते डाऊन झालेले आहेत, तर तुम्हाला मल्टीबॅगर रिटर्न भेटू शकतात। आता अशा बिझनेसेसला कसं ओळखायचं? पहिली गोष्ट तर तुम्ही डेली हेडलाईनचे रिपोर्ट वाचू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की कोणते बिझनेसेस बाबा कोणत्या बिझनेसमध्ये आज प्रॉब्लेम चालू आहे, कोणत्या इंडस्ट्रीमध्ये आज प्रॉब्लेम चालू आहे, त्याच्यावर तुम्ही वॉच ठेवू शकता। सेकंड, तुम्ही रिपोर्ट्स बघू शकता, जसे ब्रोकरेजचे रिपोर्ट्स येतात, 13 वीक लो, 15 वीक लो, 52 वीक लो, तर ते तुम्ही ॲनालाइज करू शकता। थर्ड, तुम्हाला जसं टॉप इन्व्हेस्टर्स असतात, इंडियाचे टॉप इन्व्हेस्टर, त्या लोकांनी कोणते स्टॉक्स आज बाय केलेले आहेत, ह्या मंथमध्ये कोणते स्टॉक्स ते बाय करतायत, त्याच्यावर तुम्ही वॉच ठेवू शकता। त्याच्यानंतर जसे इन्व्हेस्टरचे प्रीमियम्स असतात अकाउंट्स, तर प्रीमियम VIP वगैरे ते असे अकाउंट्स असतात, त्याच्यामध्ये तुम्ही मेंबर बनू शकता, जेणेकरून तुम्हाला लवकर माहिती मिळेल आणि तुम्ही ते स्टॉक्स लवकर बाय करू शकता। आणि अजून एक सिनारिओ, जसं तुम्हाला समजा एखाद्या स्टॉक्सबद्दल माहिती भेटत नसेल, तर तुम्ही काय करा, डायरेक्ट तो गुगलवर सर्च करा। ती गुगलच्या लिंक्स ज्या ओपन होतात त्या डायरेक्टली NSEच्या वेबसाईटवर ओपन होतील किंवा त्यांच्या वेबसाईटवर ओपन होतील, तसं तुम्ही सर्च करू शकता। आणि अजून एक, जसं काय तुम्ही एखाद्या स्टॉकची फंडामेंटल तुम्ही चेक करू शकता, जसं त्याचा प्राईस टू अर्निंग रेशो किती आहे, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टरची होल्डिंग्स किती आहे, प्रमोटरची होल्डिंग किती आहे, त्यानंतर प्राईस टू बुक रेशो काय आहे, असे भरपूर क्रायटेरिया आहेत, ते सुद्धा तुम्ही चेक करून तुम्ही त्या स्टॉकला चूज करू शकता। आणि अशा बिझनेसेसमध्ये मित्रांनो इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करा जे फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत, परंतु आत्ता सध्या काही कारणांमुळे सध्या ते